हॅलो गाईज, मी तुमचा लाडका विशाल. आता वाजले आहेत 7:30. आपल्या भावानी गाडी घेतली आहे नवीन, तर आपण ती गाडी बघायला जात आहोत. भावाची एक इच्छा होती की गाडी घ्यायची, तर मोठी गाडी घ्यायची, तर त्याची इच्छा पूर्ण झाली आहे, स्वप्न पूर्ण झालं आहे. तर आपल्याला बोलवलं आहे गाडी बघायला, सो चला आपण त्याची गाडी बघूया. गाईज, आता उतरलो शिवडला, तुम्ही बघू शकता. असं आहे फुल पब्लिक. सो आता चाललो आहे भावाच्या घरी, मामाच्या घरी. गाईज, आत्ताच मामाचा पोरगा फोन आलेला. माझा एक दुसरा मामा बी आहे, त्याचाही पोरगा येतो आहे. आणि ज्या मामाकडे चाललो आहे त्या मामाचा पोरगा आला आहे. सो आज काही खरं नाही, आज फुल रात्रभर पबजी तरी असेल, नाहीतर नाईट रायडिंग तरी असेल. सो आज फुल मजा आहे, आज काय झोपायचं नाही. भाऊ आला आहे मला घ्यायला शिव स्टेशनला. आता आम्ही चाललो आहे घरी गाडी बघायला. दीपक गाईज, तुम्ही बघू शकता माझ्या दुसऱ्या मामाचा पोऱ्या. तेव्हा का दीपक शिंदे दुसऱ्या मामाचा पोऱ्या आहे माझ्या. चल चल, आज काय ऐकत नाही. काय बोलतो? काय करते रे त्याला? हे उठ, तुला ब्लॉग मध्ये घेतलाय, उठ आता. आता आम्ही निघालोय, जेवण वगैरे झालंय. आता चाललोय नाईट राईडला. तुम्ही बघू शकता गाडी कशी पळते. गाईज, जेवण वगैरे झालं. आता आम्ही आलोय पारसी किल्ला, बेलापूरला फटाके फोडायला. याच लोकेशनला शूट आउट ॲट वडाळा याची शूटिंग झाली होती. लायटर शेकोटी वरून ठेवायला पाहिजे. कोल्डी घे दोन. अरे लावा रे. ये खाली बंडूजी. माझीच कमी आहे एक तर. हा कांडे विशाल हात लावून घे. फुसका निघाला यार. दिसत नाही. तू घाबरला. अरे काय तू अरे लेका घालू नको, ते पण आज संपणार. उद्या पडू. अरे वाकडे कर, वाकड्या कर. त्याला जाळला पार कडक. ही बघा गाईज, आपल्या भावाने नवीन गाडी घेतली आहे 3 लाखाची ॲडव्हेंचर. तो बोललेला गाडी घेईन तर एकदाच घेईन, मोठीच घेईन. सो त्याचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. बघू शकता तुम्ही कसं आहे हत्यार. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचा व्हिडिओ काय बनवता आला नाही, तो आता आम्ही आलो आहोत भावाने जिकडून गाडी घेतली त्या शोरूमला. आपल्या भावाचा नंबर आला होता, नंबर पण भावाला VIP मिळाला होता योगायोगाने. भाऊ फुल खुश होता. आणि बघा, भावाचा अजून एक गाडी घ्यायचा विचार होता. भाऊ का आता ऐकत नाही. गाईज, आत्ताच गाडीला नंबर प्लेट लावून आलो आहे आणि जस्ट घरी पोचलो आहे. सो आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.